आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकानं आपली तसंच आपल्या कुटुंबियांच्या तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराच्या माध्यमातून उन्हाच्या तडाख्यापासून आपला बचाव कसा करायचा याबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहार तज्ज्ञ वसुधा पिंगळे यांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आज आपण ऐकणार आहोत. आपण पाहतो सध्या उन्हाचा कडाका सगळीकडेच खूप वाढलेला आहे. त्यामध्ये आपले छत्रपती संभाजीनगर सुद्धा मागे नाही, कारण छत्रपती संभाजीनगरने सुद्धा 42 डिग्री सेल्सिअसचा पारा पार केलेला आहे. जे तापमान खूप वाढले आहे, त्यामुळे गरमी एवढी वाढलेली आहे की अंगाची नुसती लाही लाही होते. त्यामुळे अशा वातावरणामध्ये निरोगी राहण्यासाठी आहारात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण पाणी भरपूर पितो व त्यामुळे भूक मंदावते. मग प्रॉपर जेवण करण्याच्या ऐवजी आपण आपल्या खाण्यामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये काही ओबडधोबड खाण्यात, जसं आपण ज्याला चारीमुरी म्हणतो, असे पदार्थांची उपयोग आपण आपल्या जेवणामध्ये जास्त करतो. त्यामुळे पचन क्षमताही बिघडते. म्हणूनच अशा या असह्य होणाऱ्या उन्हाळी वातावरणामध्ये शरीराला थंडावा देईल असा योग्य व संतुलित आहार घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे लहान मुले, गरोदर माता, सिनियर सिटीजन्स असतात, यांची विशेष काळजी घेणे खूप आवश्यक आहे. परंतु आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो की उष्णतेमुळे शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. परंतु असे सर्वांनाच शक्य नसते ना. म्हणजे तरुण की मध्यमवयीन लोक कामानिमित्त घराबाहेर पडतात. अशा सर्वच लोकांना उन्हाळ्यात आहाराविषयी काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आता आपण पाहतो मोठ्या माणसांना जिथे उन्हाचा एवढा त्रास होत आहे, तिथे लहान मुलांची तर गोष्टच निराळी. म्हणूनच तर घरोघरची मुलं उन्हामुळे गळून गेलेली दिसून येतात. बरीचशी मुलं नेहमी आजारी पडतात. त्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी होते किंवा कमी असते, त्यामुळे ती नेहमी आजारी पडतात. विशेषतः जी मुलं 5 वर्षापेक्षा कमी वयाची आहेत, त्यांना जरा जास्तच त्रास होत आहे. मुलांना धड जेवणही जात नाही. त्यामुळे लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे याची काळजी पालकांनी घेणे खूप आवश्यक आहे. मग आता मुलांना उन्हाचा त्रास होत आहे हे आपण कसे ओळखावे बरे? तर या मुलांना उन्हाचा त्रास होत आहे हे सांगणारे काही लक्षणे आहेत. ती लक्षणं म्हणजे मुलांचे वजन कमी होते, मुलांचे जेवणाचे प्रमाण कमी होते, किंवा मुले जेवणासाठी कंटाळा करतात, जेवण घ्यायला नकार देतात, सतत चिडचिड करतात, किंवा जर मूल लहान असेल तर ते सारखं रडतं. त्यांना कारण सांगता येत नाही किंवा त्यांना प्रगट होता येत नाही. पोट दुखतं, मुलांचे पोट दुखतं, जुलाब होतात, दिवसभर सुस्ती येते, आळस वाढतो, किंवा दिवसा जास्त वेळ मुलं झोपी जातात. मग यावर काय उपाय केले पाहिजेत? तर सर्वप्रथम मुलांना खूप जेवणाचा आग्रह करू नका. कारण आपण आपल्यावरूनच लक्षात येतं की आपण आपल्यावरून त्यांची परिस्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांना जेवढं जेवण जाईल तेवढंच द्या, पण आहारातील द्रव पदार्थ वाढविणे आवश्यक आहे. कोरडं खायला देणं टाळा. त्याबरोबरच मुलांना फळं भरपूर खायला द्या. याशिवाय दिवसातून एकदा तरी ताक, लिंबू सरबत, पन्ह अशी सरबत द्या. शिवाय ते भरपूर प्रमाणात पाणी पित आहेत की नाही याकडेही कटाक्षाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तसेच मुलांना ताजं जेवण द्या, पण मसालेदार, तुपकट, तेलकट पदार्थ देणं टाळा. पॅक फूड, चिप्स, कोल्ड्रिंक्स किंवा मुलांना चिप्स, कुरकुरे असे पदार्थ देणंही टाळलं पाहिजे. यामुळे पाणी जास्त होतं. त्यापेक्षा सातूचे पीठ, मेथकूट यांचा मुलांच्या आहारामध्ये समावेश करावा. आणि ही सर्व पदार्थ मुलांना घरच्या घरी अगदी सहज उपलब्ध करून देऊ शकतो. कारण ही सर्व अन्नपदार्थ आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे पालकवर्ग ही सर्व घटक मुलांना त्यांच्या आहारामध्ये इझिली देऊ शकतात. नंतर गरोदर महिलेने सुद्धा उन्हाळ्यामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात गरोदर महिलांना खूप मोठ्या प्रमाणात होणारा त्रास म्हणजे प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा येतो. या काळामध्ये साहजिकच वजन वाढते. पहिल्या महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंत थोडे वजन असे बऱ्या प्रमाणात वजन वाढते आणि मग थोडीशी स्थूलता येते व उकाड्याचा खूप जास्त त्रास होतो. हा सर्व त्रास कमी करण्यासाठी गरोदर महिलेने उन्हाळ्यात उपलब्ध असणारी सीझनल फ्रूट्स जसं की आंबा आहे, स्ट्रॉबेरी आहे, अननस, टरबूज, द्राक्ष, संत्री, मोसंबी इत्यादी फळांचा समावेश करावा. कारण आपण पाहतो उन्हाळ्यात तशी या सर्वच फळांची खूप रेलचेल असते.
त्यामुळे या फळांचा आहारात समावेश करणे सोयीचे निश्चितच होते. त्यानंतर डिहायड्रेशन टाळावे, म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवावं आणि ते टिकवून राहण्यासाठी भरपूर पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे इत्यादींचा समावेश करावा. आणि उन्हाळ्यामध्ये गरोदरपणात युरिन इन्फेक्शनचा त्रास बऱ्याच महिलांमध्ये वाढलेला दिसून येतो. त्यामुळे 3 ते 4 लिटर पाणी पिणे खूप आवश्यक आहे. तसेच साखरयुक्त सरबत, रेडीमेड फ्रूट ज्युसेस, सॉफ्ट ड्रिंक्स टाळावीत. तसेच याशिवाय त्यानंतर तिसरा गट आहे तो म्हणजे वयस्कर व्यक्ती किंवा सिनियर सिटीजन्स. उन्हाळ्यात वयस्कर व्यक्तींची पचनसंस्था कमकुवत होते, शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे पचन सुधारण्यासाठी काही निरोगी पदार्थ निश्चितच प्रभावी ठरू शकतात. कारण उन्हाळ्यात शरीर थंड व हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. प्रखर सूर्यप्रकाश आणि वाढत्या तापमानामुळे आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रोज नारळ पाणी, जे की शरीराला थंड ठेवते आणि डिहायड्रेशन होण्यापासून बचाव होतो. कारण नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम आणि सोडियम अशा प्रकारची खनिजे असतात. त्यानंतर दही किंवा ताक याचं सेवन सुद्धा खूप फायदेशीर आहे. हे प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे. त्यामुळे पचन सुधारते व सोबतच रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. त्यानंतर आहे काकडी. काकडीमध्ये भरपूर पाणी असते, त्यामुळे ती शरीराला हायड्रेट ठेवते. काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर असतात. ते पचन सुधारतात व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात. त्याबरोबरच त्वचेसाठीही फायदेशीर आहे व शरीराला थंडावाही काकडी देते. पुदिना. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी पुदिना ही एक उत्तम औषधी वनस्पती आहे. याचा आहारात समावेश केल्याने शरीर थंड राहते व पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. पुदिन्याचा चहा, सरबत, पुदिन्याचे ताक अशा विविध स्वरूपामध्ये पुदिन्याचा आहारात समावेश केल्याने किंवा ते प्यायल्याने ताजेतवाने तर राहतेच व हे शरीराला डिटॉक्सिफाय देखील करते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारी टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते. त्यानंतर आहे टरबूज. हे उन्हाळ्यातील उत्तम फळ आहे. यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर, म्हणजे 92% पाणी असतं, जे की शरीराला हायड्रेट ठेवतं. जीवनसत्व क, जीवनसत्व अ, अँटीऑक्सिडंट युक्त टरबूज शरीराला थंडावा देतं. म्हणजे आपण आता पाहतो की आपण लहान मुले, गरोदर माता तसेच वयस्कर व्यक्ती यांनी उन्हाळ्यात काय प्यावे किंवा काय खावे हे पाहिले. परंतु कामानिमित्त मध्यम वयाची किंवा तरुण लोक, जसे शेतात राबणारा शेतकरी वर्ग, यांना तर बाहेर पडावेच लागते ना. मग उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व त्यासोबतच जी उपयुक्त इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा कमी होतात आणि मग स्नायुदुखी, रक्तदाब अचानक कमी होतो किंवा अचानक वाढतोही. चक्कर येते, डोके दुखते, थकवा येतो, चिडचिड होते, घाम येतो, असे विविध त्रास दिसून येतात. मग ही सर्व त्रास ही उष्णतेमुळे वाढू शकतात. मग यामध्ये ज्यांना डायबिटीज किंवा BP अशा प्रकारचा त्रास आहे, त्यांना उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी साखर किंवा मीठ विरहित पेयांचा समावेश करावा. तसेच या लोकांनी हाय HFSS, म्हणजे ज्यामध्ये की हाय शुगर, फॅट आणि सॉल्ट, म्हणजे जास्त मीठ, स्निग्ध पदार्थ किंवा साखर या पदार्थांचा आहारात समावेश करणं टाळलं तर त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. त्यामुळे रोज न चुकता 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. ताक, कोकम सरबत याने उष्णता कमी होते, अपचन होत नाही. कैरीचे पन्हे आहे. कैरीच्या पन्ह्यामुळे भूक तर वाढतेच, पण पचन समस्याही होत नाही. तसेच एखाद्या वेळी जर आपल्याला खूप गोड खाण्याची जर इच्छा होत असेल तर आपण आईस्क्रीम खातो. तर त्या आईस्क्रीमच्या ऐवजी लस्सी हा एक देखील चांगला पर्याय आहे. कारण आईस्क्रीम शरीराला तात्पुरत्या स्वरूपामध्ये थंडावा देतं. त्यासोबतच लिंबू सरबतही उत्तम. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच या पेयांबरोबरच विविध डाळींचाही समावेश करणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे प्रथिनांची कमतरता भासणार नाही. तसेच नाचणी, ज्वारी, सातू इत्यादींचा आहारात समावेश करावा. विविध पालेभाज्या, मुळा, मठ इत्यादींचा समावेश करावा. सुकामेवा खाण्यामुळे उष्णता मिळते. जसं की आपण हिवाळ्यामध्ये सुकामेव्याचे लाडू करतो की जेणेकरून आपल्याला शरीराला उष्णता मिळावी, ऊब मिळावी. परंतु उन्हाळ्यामध्ये मात्र उष्णता मिळत असल्यामुळे त्यामध्ये सुकामेव्यामध्ये फक्त बदाम, मनुका हे खाऊ शकतो, पण तीही प्रमाणात खाण्यास हरकत नाही. याशिवाय उन्हाळ्यात बाहेर पडताना पाणी तर सोबत ठेवलेच पाहिजे, परंतु त्यासोबतच लिंबू सरबत,
ORS सोल्युशन सोबत जर ठेवले तर नक्कीच फायदेशीर ठरते, कारण लिंबामध्ये असणारे जीवनसत्व क, फ्लेवोनॉइड्स जी की अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्यामुळे लिंबू पाण्याचा शरीराला निश्चितच फायदा होतो. तसेच 2-4 खजूर सोबत आपले जे पेंड खजूर असतं ते खजूर जरी ठेवलं किंवा ती ठेवावी, कारण अचानक जर भूक लागली बाहेर पडल्यानंतर तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होऊन उन्हाचा त्रास कमी होण्यास निश्चितच मदत होते. यानंतर शेवटी मी थोडक्यात उन्हाळ्यात सर्वांनीच आहारामध्ये काय खावे किंवा काय टाळावे याविषयी सांगते. तर काय खाल्ले पाहिजे यामध्ये सर्वप्रथम सांगते की उन्हाळ्याच्या दिवसात ताजे आणि पचायला हलके असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. या दिवसांमध्ये टरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्ष, अननस, सफरचंद ही हंगामी फळे किंवा फारच झाले तर शक्य झाल्यास या फळांचा ताजा ज्यूस घ्यावा. तसेच गुलकंद, वाळ्याचे पाणी निश्चितच फायदेशीर ठरते. लिंबू पाणी, ताक, शहाळे, नाचणी किंवा नाचणीचे आंबील, कैरीचे पन्हे यांचे सेवन करावे. तसेच गाठीचे पाणीही या दिवसात फायदेशीर ठरू शकते. गाठीचे पाणी म्हणजे आपण गुढीपाडव्याला जे गाठीचा उपयोग करतो त्या गाठीचे पाणी या ठिकाणी आपण वापरू शकतो. तसेच ही सर्व पेये घेत असताना त्यामध्ये बडीशोप, जिरा पावडर इत्यादींचाही समावेश करावा की जेणेकरून त्याचा फायदा होईल. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ज्वारी, नाचणी, कडधान्य, वरण भात या हलक्या अन्नपदार्थांचा समावेश करावा. त्यासोबतच आहारामध्ये दूध, तूप, दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे आवश्यकच आहे. काकडी, गाजर, पुदिना, कच्चा कांदा यांच्या सलादच्या स्वरूपामध्ये उपयोग करू शकतो किंवा याचा निश्चितच आहारामध्ये समावेश करावा, कारण विशेषतः कांद्यामध्ये क्युरसेटिन पिगमेंट असते. त्यामध्ये अँटीव्हायरल किंवा अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे की शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. या आहारासोबतच नियमित व्यायाम देखील करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता आपण पाहूया की आहारामध्ये काय घेणे टाळले पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीराची उष्णता वाढणार नाही. तर यामध्ये अति तेलकट, तिखट, फास्ट फूड टाळावे, कारण यामुळे पित्त, अपचन, गॅसचा त्रास होऊ शकतो व शरीरातील उष्णता देखील वाढते. शीतपेय जसं की कोल्ड्रिंक्स घेणे टाळली पाहिजेत. मांसाहाराचे प्रमाणही कमी करावे. आहारामध्ये तळलेले पदार्थ, लोणचे खाणे टाळावे. आहारामध्ये अतिउष्ण पदार्थांचे सेवन करणे टाळावे. बाहेरचे आणि अति थंड म्हणजे बर्फाचे पाणी पिणे टाळावे. उसाचा रस घेत असाल तर ते बिना बर्फाचा घेणं उत्तम. चहा, कॉफीचे सेवन शक्य झाल्यास टाळावे. मद्यपान आणि धूम्रपानही टाळावे. आता शेवटी एवढं सांगू इच्छिते की उन्हाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जर थोडे थोडे बदल केले, योग्य आणि संतुलित आहार घेतला, म्हणजे संतुलित आहार म्हणजे सर्वच अन्नगटांचा आहारात समावेश, जसं की कार्बोदके, स्निग्धे मध्यम प्रमाणात, प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजे जास्त असलेल्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करून त्यासोबतच उल्लेख केलेल्या पेयांचा समावेश केला तर फक्त डिहायड्रेशन व थकवाच टळणार नाही, तर तुम्हाला हलके व उत्साही देखील नक्कीच वाटेल, कारण शेवटी आपले उत्तम आरोग्य हीच आपली संपत्ती आहे. धन्यवाद. वाढत्या उष्णतेपासून आहाराच्या माध्यमातून स्वतःचा बचाव कसा करायचा याबाबत आहार तज्ज्ञ वसुधा पिंगळे यांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर. Thank you.